रत्नागिरीतील चिपळूण भागात पावसानं थैमान घातलंय। अशातच शहरातील डीबीजे महाविद्यालयात शुक्रवार दिनांक 12 जुलै रोजी मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली होती। आज दिनांक 13 जुलै रोजी कोसळलेल्या भिंतीच्या मलब्याखाली याच कॉलेजच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली। मूळचा दापोली तालुक्यातील देगाव येथील आणि सध्या लोटे येथे आपल्या मामाकडे राहत असलेला सिद्धांत प्रदीप घाणेकर वय 19 वर्ष हा विद्यार्थी डीबीजे कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेत होता। सिद्धांत शुक्रवार दुपारपासून बेपत्ता झाला होता। मित्र परिवार आणि कुटुंबामार्फत त्याचा शोध घेतला जात होता। शोध घेताना त्याच्या मोबाईलचं लोकेशन ट्रॅक केलं असता ते कॉलेजच्या संरक्षक भिंतीच्या येथे दाखवलं गेलं। अखेर शनिवारी ही कोसळलेली संरक्षक भिंत बाजूला करण्यात आली। या भिंतीच्या मलब्याखाली सिद्धांत घाणेकरचा मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळला। या सगळ्या धक्कादायक आणि दुर्दैवी घटनेनं घाणेकर कुटुंब आणि सिद्धांतचा मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। चिपळूण तालुक्याचे पोलीस अधीक्षक रवींद्र शिंदे आणि त्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। या विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आलाय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।